माझे नाव रुची आहे. आम्ही नेहमीप्रमाणे नाश्ता करत असतानाच दारावर जोरात थाप पडली. माझी धाकटी बहीण सीमा घाबरून माझ्या मागे लपली. त्याच क्षणी सुरेखाला भेटायचं आहे असा आवाज आला. तो आवाज आमच्या घरमालकाचा महेशचा होता. आई म्हणाली, रुची सीमा तुम्ही दोघी आत जा. मी दार उघडते. आईने दरवाजा उघडताच महेश काका घरात शिरले. जणू काही तेच या घराचे मालक आहेत. ते म्हणाले, 2 दिवस होऊन गेले, पण तुम्ही तुमचं वचन पाळलं नाही. आता माझी सहनशीलता संपली आहे. आईने त्यांना विनवणी केली. महेश भैया आम्हाला थोडा वेळ आणखी द्या. पण ते पलंगावर बसले आणि म्हणाले, सुरेखा मी तुम्हाला एक प्रस्ताव देतो. तो खूप सोपा आहे. मी तुमची परिस्थिती पाहतोय आणि तुमची मुलगीही. तुमची मोठी मुलगी तरुण सुंदर आहे. माझ्याकडे हवे ते चांगले स्थळ येऊ शकतात. पण मी तुमच्यावर दया करतोय. हे ऐकून आईच्या डोळ्यात भीती पसरली. आई म्हणाली, तुमचं म्हणणं काय आहे? तो हसला आणि म्हणाला, अर्थ स्पष्ट आहे. तुमच्या मुलीचं लग्न माझ्याशी करून द्या. त्यानंतर भाड्याचा विषय विसरून जा. हे घर कायमचं तुमचं होईल आणि तुमची मुलगी माझी. एक क्षणभर खोलीत भयान शांतता पसरली. आईला काहीच सुचत नव्हते. ती फक्त एवढंच बोलली, महेश भैया देवाचं तरी भय ठेवा. माझ्या मुलीच्या वयाचा तरी विचार करा. तो हसू लागला आणि म्हणाला, वयाचं काय आहे? हा सोयीचा प्रश्न आहे. मी रुचीला खूप सुख देईन. तिला खूप आरामदायी आयुष्य देईन. कशाचीही कमतरता भासू देणार नाही. मी दाराच्या मागे उभी राहून हे सगळं ऐकत होते. माझ्या हृदयाचे ठोके मला स्पष्ट ऐकू येत होते. आई उठली आणि म्हणाली, तुम्ही आत्ताच्या आत्ता आमचं घर सोडून जा. अशा गोष्टी सभ्य माणसाच्या तोंडी शोभत नाहीत. महेशने खुर्ची ढकलली आणि तो म्हणाला, ठीक आहे. तुम्हाला 2 दिवसांचा वेळ आहे. एकतर लग्न करा किंवा माझं घर रिकामं करा. निर्णय तुमच्या हातात आहे. जाताना तो दाराजवळ थांबला आणि माझ्याकडे बघून म्हणाला, माझ्याशी आदराने लग्न करणं तुझ्यासाठी जास्त चांगलं होईल. तो गेल्यावर आई शांतपणे भिंतीला टेकून बसली. ती पूर्णपणे स्तब्ध झाली होती आणि तिच्या डोळ्यातून फक्त अश्रू वाहत होते. मी पुढे जाऊन तिचा हात धरला आणि म्हणाले, आई मी सगळं सहन करेन, पण त्या माणसाशी लग्न करणार नाही. आईने माझा हात घट्ट पकडला आणि म्हणाली, मुली, मी तुला कोणासाठी विकायला घडवले नाही, असा विचारही मनात आणू नकोस. तिने माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली, आपण लवकरच हे घर सोडून जाऊ. मी आईपासून दूर जाऊन खोलीत रडू लागले. आजही मला तो काळ आठवतो. माझ्या बालपणाचे ते सुंदर दिवस आठवणीतच राहिले. जेव्हा बाबांचं किराणा दुकान होतं. बाबा मला दररोज सकाळी प्रेमाने उठवायचे. माझ्या लाडक्या मुली, उठ, तुझे बाबा तुला दूध आणि पराठा देतील. माझ्या गालावर हसू पाहणं त्यांना खूप आवडायचं. मी उठून आईच्या मांडीवर बसायची आणि सीमा वडिलांच्या पायांना मिठी मारायची. आई पराठे आणि लोणी द्यायची, तर वडील दूध घेऊन यायचे. या छोट्या छोट्या गोष्टी आजही माझ्या हृदयात ताज्या आहेत. बाबा म्हणायचे, मुली तू अभ्यास कर. एक दिवस तू मोठी अधिकारी होशील आणि तुझे वडील तुला त्या खुर्चीवर बसलेले पाहतील. मी त्यांच्या बोलण्यावर हसायची आणि म्हणायची, मी तुम्हाला अधिकारी म्हणून तुरुंगात पाठवेन. कारण तुम्ही रोज दुकानातून टॉफी चोरता. वडील माझ्यावर हसून म्हणायचे, तूच माझी वकील आणि न्यायाधीश आहेस. ते दिवस असे होते, जेव्हा आमचं जग लहान होतं पण मनं मोठी होती. दिवसभर थकले असूनही आई पाण्यात डाळ घालून आमटी बनवायची. वडिलांनी त्यांच्या मेहनतीने आम्हाला प्रत्येक सुख देण्याचा प्रयत्न केला. एक दिवस वडिलांनी त्यांच्या दुकानावर एक नवीन बोर्ड लावला. मी त्यांना विचारलं, बाबा हा बोर्ड कशासाठी लावला? ते म्हणाले, आपल्याला इथे काही विकायचं असेल तर आपलं स्वतःचं एक स्थान असलं पाहिजे. मला वाटलं होतं की जग नेहमी असंच राहील. लहान स्वप्न. पण नियतीने काहीतरी वेगळंच लिहिलं होतं. तो काळ वेगळा होता, जेव्हा आमच्याकडे काही नव्हतं, पण मनं स्वच्छ होती. आयुष्य आरामदायी होतं आणि जे काही होतं ते राजापेक्षा कमी नव्हतं. ते माझं बालपण होतं. एक स्वप्न जे वेगळं लिहिलेलं होतं. एक रात्री पाऊस पडत होता. परिसरात आवाज होता. दुकानांच्या रांगेतील 2-3 कुलूप जोडले गेले होते आणि त्यात वडिलांच्या दुकानाचाही समावेश होत होता. वडील जे नेहमी स्वतःला मजबूत ठेवायचे त्या रात्री पहिल्यांदा स्तब्ध झाले. ते म्हणाले, रुची, रुची माझं दुकान लुटलं गेलंय. सगळं लुटलं गेलंय. साखर, डाळ सर्व सामान चोरून नेलं. आम्ही सगळे आईसोबत बाहेर आलो. दुकानाची अवस्था पाहून हृदयाला धक्काच बसला. शेल्फ रिकामे होते. तुटलेली कुलुपं आणि थोडंफार सामान जमिनीवर पसरलेलं होतं. पोलिसांनी फक्त एक किरकोळ कारवाई केली. ते म्हणाले, चोर खूपच अनुभवी वाटतात. सगळ्यांची कुलपं एकाच पद्धतीने तोडली आहेत. वडिलांनी जाऊन अहवाल दाखल केला. पण तिथेही त्यांना फक्त आश्वासनच मिळाली.
दुसऱ्या दिवशी वडिलांनी दिवसभर दुकान साफ केलं, पण सामान कुठून आणायचं? पैसे नव्हते. काही दिवसातच आयुष्यात जमा केलेली थोडीफार पुंजी संपली. मग एक दिवस वडील शांतपणे बाजारात गेले. संध्याकाळी परत आले, तेव्हा त्यांच्या हातात काही पिशव्या होत्या. मी विचारलं, "बाबा, नवीन सामान आणलंत का?" ते म्हणाले, "होय मुली." आणि त्यांचे डोळे लपू लागले. ते म्हणाले, "बघूया आता विक्री कशी होते." आम्हाला माहित नव्हतं की त्यांनी व्याजाने पैसे आणले आहेत. जेव्हा आईला नंतर कळलं, तेव्हा तिने त्यांना खूप समजावलं आणि म्हणाली, "तुम्हाला व्याजाने पैसे घेण्याची काय गरज होती? वाईट वेळ निघून जाईल." बाबा म्हणाले, "इतर कोणताही मार्ग दिसला नाही, तर आम्ही मुलांना भुकेले कसं बघणार? हाच योग्य मार्ग आहे." दुकान काही दिवस चाललं, पण आता त्यांना फक्त मूळ रक्कमच नव्हे, तर दुप्पट व्याजही द्यावं लागत होतं. वडिलांनी आईला सांगितलं, की व्याजाचे पैसे वाढत चालले आहेत. मी शाळेतून परत आले तेव्हा वडिलांचा चेहरा गंभीर, शांत आणि चिंतेत होता. ते पूर्वीसारखे हसले नाहीत. एक दिवस दुकानातून परत आल्यावर त्यांनी आईला सांगितलं, की आज एक माणूस म्हणाला, "एकतर करार द्या किंवा दुकान विका." एक दिवस संध्याकाळी वडिलांनी आम्हाला एकत्र बसवलं आणि म्हणाले, "मुलांनो, आजपासून हे दुकान आपलं राहिलं नाही." मी काहीच बोलू शकले नाही. सीमाला कदाचित इतकं कळलं नसेल, पण माझ्या हृदयात काहीतरी फुटलं. मी दुकानाच्या किल्ल्या परत केल्या आणि दुसऱ्या दिवशी वडील शहराच्या दुसऱ्या बाजूला एका रेस्टॉरंट कंपनीच्या कार्यालयात गेले. जेव्हा ते परत आले, तेव्हा त्यांच्या हातात एक छोटा लिफाफा होता, ज्यात कंपनीचं नियुक्तीपत्र होतं. सोबत एक गणवेशाची पिशवीही होती. ते म्हणाले, "मी ड्रायव्हरचं काम स्वीकारलं आहे." मी वडिलांना विचारलं, "तुम्ही तर म्हणत होता की तुम्ही तुमचं काम कधीच सोडणार नाही." ते हसले आणि माझ्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले, "मुली, कधी-कधी आपली स्वप्न सोडावी लागतात, जेणेकरून तुमची स्वप्न जिवंत राहू शकतील." नवीन नोकरी, नवीन दिनचर्या. वडील सकाळी लवकर अंधारातच जायचे आणि रात्री थकून परत यायचे. ते आम्हाला त्यांच्या नोकरीबद्दल सांगायचे. एकदा ते म्हणाले, "आज अधिकाऱ्याची फाईल गाडीतच राहिली." मी त्याला पुन्हा रस्त्यात बोलावून दिले. ते हसून सगळं सांगायचे. पण आईला माहीत होतं, की हे हसू फक्त चेहऱ्यावरच आहे. वडिलांचा फोन अनेकदा बंद असायचा आणि परत यायला व्हायचा. एक दिवस जेव्हा ते संध्याकाळपर्यंत आले नाहीत, तेव्हा आईचं हृदय घाबरलं. मी दारापाशी बसून वाट बघत होते, की वडील आत्ता येतील. पण ते रात्री 11 वाजता घरी परतले. त्यांनी सांगितलं, टायर पंक्चर झालं होतं. मोबाईलची बॅटरी बंद झाली होती. त्यांचे कपडे चिखलाने भरले होते. पण ते आम्हाला पाहून हसत होते. आईने तिच्या साडीच्या पदराने त्यांचा चेहरा पुसला. आई म्हणाली, "तुम्ही हे सगळं फक्त आमच्यासाठी करताय." वडिलांना ड्रायव्हिंगची नोकरी मिळालेला 3 आठवडे झाले होते. ते सकाळी लवकर जायचे आणि कधी-कधी रात्री उशिरा घरी यायचे. आम्हाला सगळ्यांना आशा होती, की आता आयुष्य हळू पूर्वपदावर येत आहे. एक दिवस वडील घरी परतले. तेव्हा त्यांचा चेहरा पांढरा पडला होता. आईने दरवाजा उघडला आणि विचारलं, "तुम्ही ठीक आहात ना? तब्येत ठीक आहे?" वडिलांनी खांद्यावरून पिशवी काढली आणि हळू आवाजात म्हणाले, "आज थोडा जास्त थकवा जाणवतोय." आईने जेवण दिलं, पण त्यांनी फक्त थोडंच खाल्लं. मी वडिलांकडे पाहिले. त्यांचा श्वास जड होत होता, पण ते काहीच बोलले नाहीत. दुसऱ्या दिवशी ते कामावर जायला तयार नव्हते. मी बाबांना विचारलं, "आज सुट्टी आहे का?" ते म्हणाले, "नाही मुली, फक्त छातीत दुखतंय. कदाचित हवामानातील बदलामुळे होत असेल." पण त्याच दिवशी संध्याकाळी त्यांची तब्येत जरा जास्तच बिघडली. त्यांचं शरीर घामाने ओले झालं होतं आणि त्यांना श्वास घेण्याचा त्रास होत होता. आई घाबरली. आम्ही लगेच त्यांना जवळच्या दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी त्यांचा रक्तदाब तपासला आणि त्यांना तात्काळ शहरातील मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचा सल्ला दिला. "हे हृदयाचं प्रकरण वाटतं," ते म्हणाले. आम्ही ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यासाठी धावपळ करू लागलो. रात्र हॉस्पिटलच्या वाटेतच गेली. मी पहिल्यांदाच आईला कोणासमोर तरी विनवणी करताना पाहिलं. ती डॉक्टरांना नवऱ्याला वाचवण्यासाठी विनंती करत होती. वडिलांना वॉर्डमध्ये हलवण्यात आलं. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा डॉक्टरांनी रिपोर्ट पाहिला, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर गांभीर्य होतं. ते म्हणाले, "त्यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांची बायपास शस्त्रक्रिया लगेच करावी लागेल, नाहीतर धोका खूप वाढेल." हे ऐकून आई घाबरली आणि जमिनीवरच कोसळली. ती स्वतःला सावरत होती. डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा खर्च सुमारे 5 लाख रुपये सांगितला होता. हे ऐकून कुणीतरी आमच्या मनावर हातोडा मारल्यासारखं वाटलं. आई म्हणाली, "डॉक्टर, आम्ही गरीब लोक आहोत. दुसरा काही उपचार सांगा."
पण डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितलं की जर ही शस्त्रक्रिया शक्य नसेल तर रुग्णाचं आयुष्य धोक्यात येईल. आम्ही दिवसभर हॉस्पिटल बाहेर बाकावर बसून होतो. आई शांतपणे बसली होती. मी मात्र इकडे-तिकडे धावत होते. आईने एका ओळखीच्या नातेवाईकाला फोन केला आणि विनवणी केली, "कृपया माझ्या नवऱ्याला वाचवा." त्यावर समोरून उत्तर आलं, "बहिणी, सध्या परिस्थिती खूप खराब आहे. आम्ही कशी पण मदत आम्ही करणार?" नक्कीच प्रार्थना करू. जेव्हा वडील शुद्धीवर आले, तेव्हा आई रडू लागली आणि म्हणाली, "तुम्ही काळजी करू नका. मी काहीतरी करेन." वडील हळू आवाजात म्हणाले, "जर काही शक्य झालं नाही, तर माझ्या मुलींची काळजी घे." मी हे सगळं हॉस्पिटलच्या भिंतींच्या पलीकडून ऐकत होते. मी धावतच वडिलांकडे गेले आणि आईला म्हणाले, "बाबांना काहीही होणार नाही. आपण काहीतरी करू." दुसऱ्या दिवशी आईने लग्नात मिळालेले तिचे शेवटचे दागिने काढले. आई म्हणाली, "हे नक्कीच कामाला येतील." आम्ही सोनाराकडे जाऊन ते दागिने विकले. पण त्यातून फक्त 80,000 रुपये जमा झाले. मग मला एक जुना मित्र भेटला, ज्याने मला 30,000 रुपये कर्ज दिले. पण एका महिन्यात ते परत करायची अट होती. आमच्याकडे आता एकूण 1,10,000 रुपये होते. पण ही रक्कम अजूनही खूप कमी होती. आई म्हणाली, "आता देवच आपल्याला काहीतरी मार्ग दाखवेल." दिवसभर हॉस्पिटलमध्येच गेला. एका क्षणी वडिलांना पुन्हा वेदना झाल्या. नर्स धावत आली आणि इंजेक्शन दिलं. डॉक्टर म्हणाले, "हा दुसरा झटका असू शकतो. शस्त्रक्रिया खूपच महत्त्वाची आहे." तो दिवस आम्ही कधीच विसरू शकत नाही. हातात थोडे पैसे होते आणि बाकीचे कुठून तरी मिळतील अशी आशा होती. आणि त्याच वेळी वडील पुन्हा बेशुद्ध पडले. आमच्याच परिसरात राहणारी आईची एक जुनी मैत्रीण राखी काकू आली. तिने आईला धीर दिला आणि म्हणाली, "रडू नकोस. ते 10,000 रुपये ठेव आणि जर श्रीमंतांसमोर वाकावं लागलं तरी वाक, कारण तुझ्या पतीचं आयुष्य वाचेल." आई म्हणाली, "माझ्या पतीचं आयुष्य वाकल्याने वाचणार नाही, तर मी हात जोडूनही वाकेन." त्यानंतर माझी आई अनेक ठिकाणी गेली, अनेक लोकांकडे मदतीसाठी गेली, पण सगळ्यांकडून एकच उत्तर मिळालं, "आम्ही काही करू शकत नाही." ऑपरेशनच्या दिवसापर्यंत आम्ही पुरेसे पैसे जमवू शकलो नाही. डॉक्टरांनी ऑपरेशन रद्द केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी जे घडलं त्याची आम्हाला भीतीच वाटली होती. बाबांना अचानक पुन्हा हृदयविकाराचा तीव्र झटका आला. नर्स आणि डॉक्टर धावत आले. पण तोपर्यंत बाबांचं हृदय थांबलं होतं. डॉक्टर बाहेर आले आणि एका क्षुल्लक शब्दात म्हणाले, "मला माफ करा." हे ऐकून मी तिथे जमिनीवर कोसळले. आई आणि सीमा रडू लागल्या. हॉस्पिटलच्या त्या भिंतींनी आमचे आवाज ऐकले, पण त्यांना काहीच फरक पडला नाही. आता आम्ही तिघीच उरलो होतो. मी, आई आणि सीमा. एका खोलीत बाबांचा शांत मृतदेह होता. त्या दिवशी माझ्या बालपणाचा शेवटचा रस्ताही बंद झाला. बाबांचा मृतदेह हॉस्पिटलमधून घरी आणला गेला. पण तो रोज संध्याकाळी खोकत खोकत येणारा टिफिन खाणारा आमचा बाबा नव्हता. बाहेरच्या अंगणात जिथे बाबा आईसोबत बसून चहा प्यायचे, त्याच ठिकाणी त्यांचा मृतदेह ठेवला होता. आमच्या परिसरातील काही पुरुष, ज्यांची नावेही आम्हाला माहीत नव्हती, ते बाबांच्या अंत्यसंस्काराची तयारी करत होते. आजूबाजूच्या महिला आमच्या दुःखात सहभागी होण्यासाठी आल्या होत्या. पण आमचा एकही नातेवाईक आला नाही. ना माझे मामा, ना आत्या, ना वडिलांच्या बाजूचा कोणी नातेवाईक. आम्ही अंगणात फक्त रडत राहिलो. सीमा आईच्या मांडीवर होती आणि आईच्या डोळ्यातून फक्त अश्रू वाहत होते. ती काहीच बोलत नव्हती. तिच्या चेहऱ्यावर फक्त एक पोकळी होती. बाबांच्या अंत्यसंस्कारानंतर सगळेजण शांतपणे निघून गेले. घरात फक्त आईचं रडणं आणि धाकट्या बहिणीचे प्रश्न होते. सीमा म्हणाली, "दीदी, बाबा कधी परत येतील?" मी तिला म्हणाले, "सीमा, बाबा आता परत येणार नाहीत. ते आपल्यापासून खूप दूर गेले आहेत." त्याच क्षणी आमचं आयुष्य थांबल्यासारखं वाटलं. दुसऱ्या दिवशी आई मला म्हणाली, "मुली, हे कपडे घेऊन शेजारच्या घरात जा. त्यांना कामाची गरज आहे." मला आश्चर्य वाटलं. मी म्हणाले, "आई, तू आता काम करणार आहेस?" ती म्हणाली, "होय. आता तुझे वडील नाहीत. जर मी काम केलं नाही तर तुम्हाला कोण जेवण देणार? वीज, पाणी आणि घराचं रेशन कोण भरणार?" दुसऱ्या दिवशी आई भांडी घासण्याचं काम विचारण्यासाठी शेजारच्या सुनीता आंटीकडे गेली. दिवसागणिक तिच्या हातावरच्या रेषा खोल होत गेल्या. दररोज दुपारी ती घामाघूम होऊन परत यायची आणि संध्याकाळी आमच्या हातात थोडे पैसे ठेवायची. मी शाळेत जाणं बंद केलं होतं. 10वीची परीक्षा झाली होती, पण निकाल अजून लागला नव्हता. पण अभ्यासाची कल्पनाच मनातून निघून गेली होती. आईला घराबाहेर काम करताना बघून माझं हृदय तुटायचं. त्यामुळे मीही तिच्यासोबत लहान-मोठ्या कामाच्या शोधात बाहेर जायचे. कधीतरी मुलांना शिकवण्याविषयी बोलणं व्हायचं.
तर कधी शिवणकाम शिकण्याचा विचार करायचे. पण प्रत्येक दारावर एकच उत्तर मिळायचं, तू अजून खूप लहान आहेस, घरकाम कर. या वयात बाहेर काम करणं योग्य नाही. एका महिलेने तर थेटच उत्तर दिलं होतं. मी त्यांच्यासमोर मान झुकवून शांत राहिले आणि आईला काहीच सांगितलं नाही. शेजारचे लोक आमच्याशी जास्त बोलत नव्हते. काही जण दया दाखवायचे, तर काही जण टोमणे मारायचे. एक दिवस 2 मुली माझ्याकडे बघून बोलत होत्या, ही तीच मुलगी जिचे वडील गेले, आता ती शाळेतही जाणार नाही. मी ऐकलं, पण काही बोलले नाही, कारण अशा शब्दांची मला सवय झाली होती. कधी कधी संध्याकाळी मी परिसराबाहेर असलेल्या एका पाकोऱ्याजवळ बसायची. तो माझ्या वडिलांना खूप चांगल्या प्रकारे ओळखत होता. तो म्हणायचा, "मुली, तुझे वडील खूप चांगले माणूस होते. ते आमचं पूर्ण खातं वापरायचे." मी विचारलं, "माझ्या वडिलांनी कोणाकडून कर्ज घेतलं होतं का?" तो म्हणाला, "कधीच नाही. उलट त्यांनी अनेक लोकांना व्याजाच्या पैशातून वाचवलं होतं." हे ऐकून माझ्या मनात वडिलांविषयीचा अभिमान आणखी वाढला होता आणि हा अभिमानच मला रोज रात्री रडण्यापासून वाचवत होता. सीमा दिवसेंदिवस शांत होत चालली होती. ती आता खेळतही नव्हती, ना भाऊलीशी बोलत होती. एक दिवस मी तिला विचारलं, "काय झालंय? तू कोणाशीच का बोलत नाहीस?" ती हळूच म्हणाली, "बाबाच जर गेले तर मी कोणाशी बोलू?" त्याच रात्री आईने मला खूप दिवसांनी मांडीवर बसवलं आणि म्हणाली, "आता तुला माझी आई आणि सीमाची बहीण बनावं लागेल. तुझी स्वतःची काळजी घ्यावी लागेल." ती म्हणाली, "वेळ खूप कठीण आहे, पण तूच माझी हिंमत आहेस." हे सगळं ऐकून मी स्वतःला समजावून सांगितलं, की आता फक्त रुची नाही, तर माझ्या वडिलांची सावली आहे. ही सावली आता स्वतःची जबाबदारी घेण्यासाठी पुढे आली आहे. आणि त्याच रात्री मी माझी शाळेची बॅग कपाटात ठेवली. बाबा, आता आयुष्य एका नव्या वाटेवर होतं. कोणत्याही आधाराशिवाय फक्त एक प्रवास होता. बाबा गेल्यापासून आई रोज शांतपणे आणि खूप कष्ट करून कामावर जायची. तिला शेजारच्या अनेक घरांमध्ये काम मिळालं. कुठे झाडू मारण्याचं, कुठे भांडी घासण्याचं, तर कुठे कपडे धुण्याचं. सकाळी 6 वाजताच ती घरातून बाहेर पडायची आणि दुपारी परत यायची. रोज तिचे हात जास्त जखमी व्हायचे आणि तिची पाठ जास्तच वाकलेली दिसायची. एका दिवशी आई परत आली आणि एक जुना रुमाल काढला, ज्यात काही नाणी आणि नोटा बांधलेल्या होत्या. ती त्या नोटा मोजत म्हणाली, "आज देवयानी बहिणीने थोडे जास्त पैसे दिले." ती म्हणत होती की तिच्या मुलाने पहिल्यांदाच पांढरा शर्ट घातलाय. मी आणि सीमाने आईचे केस व्यवस्थित केले आणि तिच्या हातातून पैसे घेऊन कपाटात ठेवले. रोज आम्ही 2 वेळच्या भाकरी मोजून खायचो. कधीतरी तांदूळ, कधी बटाटे, तर कधी अनेकदा डाळच खायचो. आई स्वतः कमी खाऊन आम्हाला खायला द्यायची. ती म्हणायची, "तुम्ही दोघी खा." गेल्या आठवड्यात आई आजारी पडली. तिला ताप होता, पण तरीही सकाळी कामाला जायची तयारी करत होती. मी म्हणाले, "आई, आज जाऊ नकोस. मी जाऊन येते." ती म्हणाली, "नाही मुली, तू नवीन आहेस. तुला कोणी ओळखत नाही. जर मी एक दिवस कामावर गेले नाही, तर ते काम दुसऱ्या कोणाला तरी देतील." हे ऐकून माझ्या हृदयावर ओझं आलं. मी शांतपणे तिच्याजवळ पाण्याची बाटली ठेवली आणि तिचे पाय दाबून दिले. या आठवड्यात आम्ही एका जुन्या किराणा दुकानदाराकडे गेलो. बाबांच्या काळापासून आमचं कर्ज त्यांच्याकडे होतं. तो माणूस जो पूर्वी वडिलांचा खूप आदर करायचा, तो आता आम्हाला बघून नाक मुरडायचा. तो आईला म्हणाला, "सुरेखा, आता 3 आठवडे झाले आहेत. काहीतरी पैसे दिले आहेत का?" आई म्हणाली, "मी आज कामावरून पैसे आणते. काहीतरी देईन." त्याने उत्तर दिलं, "पैसे बघितल्याशिवाय मी सामान देणार नाही." जेव्हा आम्ही घरी परत आलो, तेव्हा सीमा म्हणाली, "तुम्ही दोघे इतके हळू का बोलता?" आईने तिला जवळ घेतलं आणि म्हणाली, "मुली, जर आवाज जास्त असेल तर त्याला अपमान म्हणतात." एके दिवशी मला घराच्या कोपऱ्यात जुनं शिवणकाम मशीन दिसलं, जे बाबांनी कोणाकडून तरी विकत घेतलं होतं. मी आईला म्हणाले, "हे दुरुस्त होऊ शकतं." आई म्हणाली, "जर यात तेल टाकलं तर कदाचित दुरुस्त होईल, पण धागा आणि कापड कुठून आणणार?" दुसऱ्या दिवशी मी आईसोबत एका घरी गेले आणि विचारलं, "तुमच्याकडे जुने कपडे असतील तर द्या. मला शिवणकाम शिकायचं आहे." त्यांनी काही फाटलेले कपडे दिले. मी त्यातून 2 छोटे फ्रॉक शिवले. आईने ते बघितल्यावर ती म्हणाली, "तू अगदी तुझ्या आईसारखी झाली आहेस." मी थोडे थोडे शिकत होते. कधीतरी कपड्यांना टाके लावायचे किंवा फाटलेले कपडे शिवायचे. पण मी हे काम करायला बसायचे. दिवसभर मी छोट्या-मोठ्या कामांमध्ये व्यस्त असायचे आणि बहिणीची काळजी घ्यायची. परिसरातील मुलं आमच्याकडे विचित्र नजरेने बघायची. ज्या मुली आधी माझ्यासोबत शाळेला जायच्या, त्या आता रस्ता बदलायच्या.
एकदा एक मुलगी हसून म्हणाली, काय करणार? आता नोकरी आणि झाडूच पुसणार ना? मी फक्त तिच्याकडे बघून शांतपणे पुढे गेले. आईने म्हटलं होतं, की असे अनेक लोक आहेत जे बघतात, पण मदत करणारे खूप कमी असतात. परिसराच्या कोपऱ्यात एक वृद्ध महिला राहत होती. तिचं नाव अवंतिका काकू. ती तिच्या घरी काम करायची. एक दिवस तिने मला बोलावलं आणि शिवणकाम शिकवण्याची ऑफर दिली. ती म्हणाली, लग्नाआधी मी अनेक मुलींना शिवणकाम शिकवायचे. त्यांच्यासोबत बसून मी कटिंग आणि शिवणकाम शिकू लागले. त्या कठोर शब्दात म्हणायच्या, जर कापड खराब झालं तर त्याचे पैसे तुला तुझ्या घरातून द्यावे लागतील. तुझ्या आईकडे आधीच कमी पैसे आहेत. आता तूही तिच्यावर भार का टाकायचा? आयुष्यात 2 वेळची भाकर मिळवणंही आता कठीण झालं होतं. कधी-कधी पाणी वेळेवर यायचं नाही. म्हणून मी पहाटे 5 वाजताच बादली घेऊन बाहेर उभी असायचे. तेव्हा रांग खूप मोठी असायची. कधी-कधी लोक पुढे जाण्याचा प्रयत्न करायचे. अशा परिस्थितीत आईचा श्वास जड व्हायचा. मी तिला डॉक्टरकडे जायला सांगितलं. पण ती म्हणाली, डॉक्टरांना काय दाखवायचं? त्यांना फक्त आराम करायला सांगतील आणि आरामाचा अर्थ म्हणजे भूक. त्यानंतर मी ठरवलं, की आता मी स्वतःच परिसरातील घरात जाऊन काम विचारेन. दुसऱ्या दिवशी आईने नकार दिला, तरीही मी स्वतःच 2 घरांचे दरवाजे वाजवले. मी त्यांना म्हणाले, मी झाडू मारते, भांडी घासते आणि तुम्हाला मुलांना शिकवायचं असेल तर तेही करू शकते. पहिल्या घरातून नकार मिळाला. दुसऱ्या घरातील बाई म्हणाल्या, बघूया. पहिल्या आठवड्यात प्रयत्न करून बघ. ती एक छोटीशी नोकरी होती, पण माझ्यासाठी तो एक मोठा निर्णय होता. सीमा माझ्यासोबत उभी होती आणि आई थकूनही आम्हाला दारातून आशीर्वाद देत होती. तिचे डोळे आम्हालाच बघत होते. आता आयुष्य कठीण होतं, पण आम्हाला कोणासमोर हात पसरायचे नव्हते. आमची कमकुवतच आमची शक्ती होती. आमचा निश्चय होता आणि कदाचित हा तो क्षण होता जिथे एक मुलगी तिच्या आईच्या बरोबरीने उभी राहिली. आम्ही राहत असलेलं घर रस्त्याच्या शेवटच्या टोकावर होतं. छतातून पाणी गळायचं आणि भिंतींना ओलावा लागला होता, पण आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. बाबांच्या मृत्यूनंतर भाडं भरणं खूप कठीण झालं होतं. 2 महिन्यांपासून घरमालक पैशांची मागणी करत होता. आईने परिसरातील हँडलरकडे अनेकदा पैसे मागितले. काही जणांनी पुढे ढकललं, काहींनी थोडेफार दिले, पण 400-500 रुपयांनी काय होणार? महेश काका, ज्यांचं हे घर होतं, ते रोज दाराजवळ येऊन उभे राहायचे. आधी ते फक्त कशा आहात असे विचारायचे, पण नंतर लगेच भाडे मागायचे. ते आईला म्हणायचे, सुरेखा बहीण, मी एक चांगला माणूस आहे, पण तुम्हाला भाडं द्यावं लागेल. आई हात जोडून म्हणाली, महेश भैया, आणखी 2 दिवस द्या. मी काम करून थोडे पैसे जमा करते. तो नेहमी म्हणायचा. पुढच्या वेळी मी नाही ऐकणार. सुरुवातीला तो फक्त आईशी बोलायचा, पण दिवस जसजसे पुढे गेले त्याच्या डोळ्यात काहीतरी वेगळंच दिसू लागलं. एक दिवस मी दार उघडलं, तर तो समोर उभा होता. त्याच्या हातात एक लहान पाकीट होतं. माझ्याकडे बघत तो म्हणाला, तुझी आई कुठे आहे? घरी नाही का? मी म्हणाले, नाही, ती कामावर गेली आहे. त्याने इकडे तिकडे पाहिलं आणि म्हणाला, मी तुझ्याकडे किती वेळा आलोय, पण तुम्ही कधी चहा पाणीही विचारलं नाही. मला दार बंद करायचं होतं, पण मी म्हणाले, आई घरी नाही, तुम्ही नंतर या. त्याने हळूच आपला हात दारात ठेवला आणि म्हणाला, अगं रुची ऐक. मी मागे सरकले आणि म्हणाले, काका तुम्ही आता जा. आई आल्यावर बोला. तो शांतपणे परत फिरला, पण जाताना त्याने माझ्याकडे अशा नजरेने पाहिलं, जणू काही त्याच्या मनात काहीतरी विचार चालू आहे. त्याच संध्याकाळी आई परत आल्यावर मी त्यांना सगळं काही सांगितलं. त्या काही वेळ शांत राहिल्या. मग म्हणाली, पुढच्या वेळी तो आल्यावर तू दार उघडू नकोस. मी स्वतः जाऊन बोलेन. दुसऱ्या दिवशी महेश काका पुन्हा आले. तेव्हा आई घरीच होती. त्यांनी मोठ्याने आवाज दिला, सुरेखा, भाडं देणं बंद केलंस की काय? वरून दारही लावून घेता. हे घर तुझ्या वडिलांचं आहे की काय? आई शांतपणे म्हणाली, महेश भैया, आदराने बोला. आम्ही तुम्हाला थोडा वेळ मागतोय. आम्ही तुमचे पैसे नक्की परत करू. तो विचित्रपणे हसला आणि म्हणाला, मी फक्त वेळ देतोय म्हणूनच तुम्ही अजून इथे आहात. नाहीतर तुमचं सामान कधीच बाहेर फेकलं असतं. मग तो हळूच म्हणाला, आज चहा घेऊया. खूप दिवसांनी आलोय. आईने मला चहा बनवायला सांगितला. मी त्याच्या हातात चहाचा कप दिला. त्याने जाणीवपूर्वक माझा हात पकडण्याचा प्रयत्न केला. तो म्हणाला, अगं, चहा देताना हस ना. मी म्हणाले, हे बोलण्याची पद्धत नाही आणि मागे फिरले. मी दरवाजा बंद केला. आईने विचारलं, काय झालं? मी म्हणाले, त्याने माझा हात पकडण्याचा प्रयत्न केला
आई काही वेळ शांत राहिली. मग तिने डोक्यावर पदर घेतला आणि घराबाहेर जाऊन महेशला म्हणाली, "महेश भैया, माझी मुलगी लहान आहे. अशा गोष्टी करू नका. आम्ही आधीच संकटात आहोत." तो म्हणाला, "भाडंही द्या. किती आदर उरलाय तेही पाहतोच मी." त्याचे बोलणे रस्त्यावर उभ्या असलेल्या दोघांनीही ऐकले. तो हसला. मी आईचा हात पकडून तिला आत घेऊन आले. आई म्हणाली, "देवानेच आता आपल्यावर दया करायला हवी. कसंही करून आपण हे घर सोडून जायला हवं." त्याच रात्री आईने सांगितले की थोडे पैसे जमवले आहेत. पुढच्या आठवड्यात दुसरी जागा शोधावी लागेल. पण शहरात भाडे खूप जास्त होते. आम्ही कमी पैशात घर मिळत नव्हतं. एक जुना ओळखीचा माणूस भेटला. तो म्हणाला, 2 महिन्यांचा ॲडव्हान्स दिलं तर खोली मिळू शकते. मी आईला म्हणाले, "मी शेजारच्या 2 घरात भांडी घासण्याचं काम विचारते. पैसे जमवूया." पण दुसऱ्या दिवशी महेश पुन्हा आला. यावेळी तो म्हणाला, "मी आज शेवटचा इशारा देतोय. जर 2 दिवसात भाडं दिलं नाही, तर आई आणि मुलगी दोघांनाही रस्त्यावर सोडेन." आई म्हणाली, "महेश भैया, देवाला घाबरा. महिलांवर दया करा." तो हसला आणि म्हणाला, "दयाच करतोय. आता सुरेखा, सौदा ठरवूया." मग तो दारातून आत वाकून पाहू लागला आणि म्हणाला, "तू खूप हुशार आहेस. तुझ्या आईला समजावून सांग." मी मोठ्या आवाजात म्हणाले, "इथून जा. नाहीतर मी सगळ्यांना बोलावते." तो गेल्यावर आई म्हणाली, "तू शांत बसायला हवं होतं. कोणाला तरी सांगितलं असतं." मी म्हणाले, "आई, आपण नक्कीच सांगू. पण जेव्हा आपल्याकडे राहायला दुसरी जागा असेल. आता तो आपल्याला रस्त्यावर आणू शकतो." आम्ही दोघी रात्रभर जाग्या राहिलो. प्रत्येक आवाजावर सतर्क होत होतो. प्रत्येक पावलावर हृदयाचे ठोके वाढत होते. परिसरातील शांत लोक अंधारात लपलेले एक तमाशा बनले होते. आणि दारावर येणारी रोजची ती सावली, ती एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगत होती. कमकुवत व्यक्तीचा आदर शक्तिशाली व्यक्तीच्या दयेवर अवलंबून असतो. 2 दिवस निघून गेले. महेश काकांनी जे बोलले तेच केले. तो रोज दाराजवळ येऊन उभा राहायचा आणि ऐकायचा. फक्त एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगायचा, "ही शेवटची वेळ आहे. एकतर भाडं द्या किंवा माझं घर रिकामं करा." त्या संध्याकाळी आई परत आली. तेव्हा तिचे पाय सुजले होते आणि कपडे घामाने भिजले होते. मी तिला म्हणाले, "आई, आज आराम कर. उद्या सकाळी मी तुझ्यासोबत येते." बसून ती म्हणाली, "उद्या आपण नवीन घर शोधायला जाऊ. या वातावरणात राहणं सहन होत नाहीये." पण दुसऱ्या दिवशी सकाळी नियतीने काहीतरी वेगळंच घडवून आणलं. माझ्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर घर मालक आला आणि निघून गेला. त्याच रात्री आम्ही रस्त्यावरच्या घरात आश्रय मागण्याचा प्रयत्न केला. काही लोकांनी नकार दिला, तर काही जण म्हणाले, की "आम्हाला तुमचं आणि त्या माणसाचं वैर नको." सकाळी महेश आला. त्याने दारावर जोराने ठोके मारले आणि म्हणाला, "बघ सुरेखा, माझं ऐका. मी तुम्हाला जबरदस्ती करत नाहीये. फक्त सल्ला देतोय." आईने दार उघडलं. तो म्हणाला, "ठीक आहे. तर उद्या संध्याकाळपर्यंत घर रिकामं करा. नाहीतर मी सामान बाहेर फेकेन." त्या दिवशी आई कोणालाही काहीच बोलली नाही. तिने शांतपणे आमचं सामान बांधलं आणि बाहेर बसली. सीमा तिच्या मांडीवर डोके ठेवून झोपली आणि मी आत बसून विचार करत होते, की आमच्याकडे खरंच दुसरा कोणताही मार्ग नाही का? मी म्हणाले, "आई, जर मी अभ्यास केला असता, जर तू आजारी नसतीस, तर आज आम्ही या परिस्थितीत नसतो." आई म्हणाली, "या सगळ्याचा आता विचार करून काही उपयोग नाही. जे झालं ते झालं. आता फक्त पुढे बघायचं आहे." त्या रात्री आमच्या घरात अन्न नव्हतं. चूल शांत होती. जणू काही हृदयाचे ठोके थांबले होते. ती रात्र विचित्र अस्वस्थतेत गेली. आई रात्रभर खोलीच्या कोपऱ्यात बसून होती. सीमा जमिनीवर झोपली होती आणि मी शांतपणे छताकडे बघत होते. जणू काही तिथून उत्तर येईल. दाराला कुलूप नव्हतं. फक्त एक वीट ठेवलेली होती. झोप लागत नव्हती. मनात फक्त एकच शब्द घुमत होता, "एक तर लग्न कर किंवा घर रिकामं कर." सकाळी परिसरातील बायका त्यांच्या कामात गुंतल्या होत्या. जणू काही झालंच नाही. आम्हाला बघून काही जण नजर चोरत होते. त्यांच्यापैकी एकही चेहरा असा नव्हता, ज्याला कालची गोष्ट वाईट वाटली असेल. आई चुलीसमोर शांतपणे बसली होती, पण तिचे हात काम करत नव्हते. मी तिला काहीतरी खायला सांगितलं. तिने फक्त मान हलवली आणि म्हणाली, "पोटात काय आहे?" "इथे फक्त खा आहे, जे रिकामं आहे आणि रिकामं असेल तर दुखेल." मी केस विंचरले. मग शाळेत कधीतरी घातलेला जुना गणवेश बाहेर काढला. एका स्मृती म्हणून मी तो फक्त दुमडून ठेवला. महेश काका दुपारी पुन्हा आले. यावेळी त्यांच्यासोबत आणखी एक माणूस होता. कदाचित तो त्यांच्या भाड्याच्या धंद्यातला भागीदार असेल. त्याने आवाज दिला. आई बाहेर येताच तो म्हणाला, "हे सुभाषजी आहेत."
माझ्या कागदपत्रांचं काम बघतात. आज तुम्हाला अंतिम निर्णय घ्यावा लागेल. आईने दार बंद करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाली, महेश भैया आणखी काही दिवस द्या. तो रागाने म्हणाला, खूप सहन केलं. आता एकतर लग्न कर किंवा घर रिकामं कर. मी आईचा थरथरणारा हात पाहिला आणि तिचे रात्रभर जागून सुजलेले डोळेही पाहिले. मग सीमाकडे पाहिले, जी शांतपणे भिंतीला टेकून बसली होती. त्याच क्षणी मी ठरवले की आता कोणीच काही करणार नाही, तर मीच काहीतरी करेन. मी म्हणाले, ठीक आहे. माझा आवाज स्पष्ट होता, पण हृदय धडधडत होते. ठीक आहे काका, जर तुम्हाला हेच हवं असेल, तर मी लग्न करायला तयार आहे. माझ्या बोलण्यावर त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र स्मित हास्य आलं. जणू काही सौदा निश्चित झाला आहे. तो म्हणाला, तू खूप शहाणपणा दाखवलंस. आई माझ्याकडे वळून म्हणाली, हे काय करतेस? मी म्हणाले, आई, मी हे तुझ्या घराच्या छतासाठी आणि सीमाच्या शांततेसाठी करते. आई म्हणाली, पण मी हे होऊ देणार नाही. मी म्हणाले, आई, आता काहीच शिल्लक राहिलेलं नाही. महेशने खिशातून एक चिठ्ठी काढली आणि म्हणाला, उद्या लग्न होईल. जवळच्या मंदिरात या. मी तिथे वरातीत येईन. तुम्ही सगळे तयार राहा. मग तो उठला आणि म्हणाला, आता मला काका म्हणू नकोस. उद्यापासून आपलं नातं बदलेल. आई जमिनीवर बसली होती. तिने माझा हात पकडला आणि म्हणाली, तू हे काय केलंस? रुची, आपलं आयुष्य खराब करशील. मी म्हणाले, आई, आयुष्य आधीच खराब झाले. आता फक्त परिस्थिती वाचवायची आहे. मी सीमाला माझ्या छातीवर घेतलं. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. कदाचित तिला सगळं कळलं असेल. त्या रात्री आईला खूप काही सांगायचं होतं, पण शब्द बाहेर येत नव्हते. मी तिचं डोकं मांडीवर ठेवलं आणि म्हणाले, एकदा का हे वादळ गेलं की आपण काहीतरी वेगळा विचार करू. दुसऱ्या दिवशी सकाळी महेश आमच्या घरी आला आणि म्हणाला, मी लग्नाचे कपडे आणले आहेत. दुपारी लवकर मंदिरात पोहोचा. लग्नाचा लेहंगा लाल रंगाचा होता. त्यावर थोडं सोनेरी काम होतं आणि बांगड्यांचा एक बॉक्सही होता. त्याने मला बनावट बांगड्या घालून यायला सांगितल्या आणि म्हणाला, तयार होऊन मंदिरात या. वेळ वाया घालवू नका. मी दुपारी ते कपडे घातले आणि तयार झाले. आई आणि सीमासोबत मंदिरात जायला निघाले. आई फक्त शांत होती. तिच्या चेहऱ्यावर मुलीच्या लग्नाचा आनंद नव्हता. ती एक हरलेली स्त्री होती, जिला आपल्या घराचे दार उघडे ठेवण्यासाठी मुलीचा त्याग करावा लागत होता. मी ते कपडे घातले होते. माझ्यासाठी ते वधूचे कपडे नसून कफन होतं. मी आरशासमोर उभी होते. वधूच्या चेहऱ्यावर जी चमक असते ती माझ्या चेहऱ्यावर नव्हती. फक्त एक शांतता होती. आम्ही मंदिरात पोहोचलो. महेशही आला. आई आणि सीमा एका बाजूला शांत उभ्या होत्या, पण त्यांच्या ओठांवर शांती नव्हती. मी वधू बनण्यासाठी तयार होते. पंडितजींनी अग्नीची तयारी सुरू केली. सीमाच्या हातात बाहुली होती, पण ती खूप घाबरली होती. जणू तिलाही माहित होतं की काहीतरी चुकीचं होणार आहे. पंडितजी मंत्र म्हणायलाच लागले होते की मंदिराच्या पायऱ्यांवर एक भिकारी आला. जुन्या कपड्यातला तो माणूस गोरा होता. त्याच्या हातात एक वाटी होती, पण त्याच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती. तो काही क्षण शांतपणे माझ्याकडे पाहत राहिला. मग हळूहळू माझ्याकडे आला आणि म्हणाला, माझ्याशी लग्न कर. मी तुझं भविष्य बदलेन. मी काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिले. ही गोष्ट ऐकून मला वाटलं की तो मस्करी करतोय. तू काय म्हणालास? मी विचारलं. तो म्हणाला, हो, माझ्याशी लग्न कर. तुझं नशीब बदलेल. माझी सहनशीलता संपली होती. मी शांत राहिले. पण माझ्या आधी महेश बोलला आणि म्हणाला, हे काय बोलतोयस? माझ्या भावी पत्नीशी असं बोलतोयस? ही माझ्याशी लग्न करणार आहे. मी रागाने म्हणाले, येथे लग्न होतंय, विनोद नाही. मला जबरदस्तीने आणलंय. भिकाऱ्या, तू तुझ्या मर्यादेत राहा. इथून निघून जा. महेश माझ्यासोबत खुश होता, शांत होता. तिथले सगळे लोक त्याच्याकडे पाहत होते. मी म्हणाले, हा वेडा झालेला दिसतोय, विचित्र गोष्टी बोलतोय. तो भिकारी तिथून मागे फिरला. पंडितजींनी मंत्र म्हणायला सुरुवात केली आणि मी मान खाली घातली. हातातील बांगड्या पुन्हा पुन्हा फिरू लागल्या. आई माझ्याजवळ आली आणि म्हणाली, जर तू आज त्यांचं ऐकलं नसतं तर आपण रस्त्यावर गेलो असतो. पण मुली, देव सगळं बघतोय. माझं लग्न होत होतं, पण त्या भिकाऱ्याचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर फिरत होता. त्याच्या डोळ्यात एक विचित्र शांतता होती, जी सर्वात वेगळी होती. महेशच्या चेहऱ्यावर अशी शांतता मी कधीच पाहिली नव्हती. लग्नाचे विधी चालू होते. त्याच वेळी अचानक एक तरुण मुलगा मंदिरात शिरला. कदाचित तो महेशचा नातेवाईक असेल. तो तिथे आला आणि बसला. माझी धाकटी बहीण माझ्यासोबत बसली होती. तिचा हात माझ्या मांडीवर होता आणि त्या भिकाऱ्याचा आवाज माझ्या कानात घुमत होता. माझ्याशी लग्न कर, तुझं नशीब बदलेल. जेव्हा मंगळसूत्र घालण्याची वेळ आली, तेव्हा आईने माझ्याकडे पाहिले. मी डोळे मिटून घेतले.
महेश हळूहळू हात पुढे करत होता. त्याचवेळी अचानक गाड्यांचा ब्रेकचा मोठा आवाज आला. सगळ्यांनी मंदिराच्या दाराकडे पाहिलं. तेव्हा तोच भिकारी आत आला. पण आता तो भिकारी दिसत नव्हता. त्याचे कपडे बदलले होते. त्याने काळ्या रंगाचा 3 पीस सूट घातला होता. डोळ्यांवर काळा चष्मा होता. त्याच्याबरोबर 3-4 अंगरक्षकही होते. तो म्हणाला, "थांबा, पंडितजी, हे लग्न होऊ शकत नाही." त्याचा आवाज मंदिरात घुमला. सगळ्यांनी मागे वळून पाहिले. महेश रागाने उभा राहिला आणि म्हणाला, "तू कोण आहेस? आणि माझं लग्न थांबवण्याचा तुझा किती अधिकार आहे?" तो भिकारी, जो आता एक स्वतंत्र माणूस बनला होता, पुढे आला आणि म्हणाला, "मी इथे भिकारी म्हणून आलो होतो, पण आता मी माझा खरा चेहरा घेऊन आलोय. माझ्या परवानगीशिवाय कोणीही या मुलीशी लग्न करू शकत नाही." मी उभी राहिले. मी म्हणाले, "तू भिकारी आहेस?" तो हसला आणि म्हणाला, "हो, मी भिकारी होतो, पण फक्त तपासणीसाठी. आज मी सत्य सांगायला आलो आहे." महेश ओरडला आणि म्हणाला, "ही माझी भावी पत्नी आहे. तू इथे काय करायला आलायस?" तो म्हणाला, "हा कोणाच्याही जबरदस्तीचा सौदा नाही. हे माझं प्रेम आहे आणि मी तिच्या वडिलांना ओळखतो." हे ऐकून सगळेजण आश्चर्यचकित झाले. परिसरातील लोकही मंदिरात जमा झाले होते. नेमकं काय चाललंय हे कोणालाच कळत नव्हतं. मीही हे सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. तोच भिकारी जो थोड्या वेळापूर्वी एक वाक्य बोलला होता, तो अचानक पूर्णपणे बदललेला माणूस म्हणून समोर आला होता. 3 पीस सूट, काळा चष्मा आणि अशी शैली की महेशसारखे लोकही क्षणभर मागे हटले. पंडितजींनी मंत्र म्हणणं थांबवलं होतं. परिसरातील काही लोक दारात शिरले होते. हे सगळं बघून त्यांना वाटत होतं, जणू काही ते एखाद्या चित्रपटाचा सीन पाहत आहेत. महेश पुढे आला आणि या तरुण मुलाला पकडण्याचा प्रयत्न करत म्हणाला, "तू कोण आहेस? तू स्वतःला काय समजतोस की तू लग्न करशील?" तो मुलगा हसला. त्याने मान वर करून महेशकडे पाहिले आणि म्हणाला, "हात वर कर. ज्या दिवशी माणूस कमजोर होतो, त्याच दिवशी त्याची पत घसरते." मी एका बाजूला लाल वधूच्या कपड्यात बसून हे सगळं पाहत होते. आई माझ्या जवळ आली आणि म्हणाली, "रुची, हे काय होतंय?" मी म्हणाले, "आई, मला फक्त एवढंच माहीत आहे, तो भिकारी नव्हता आणि जे काही होतंय ते चांगलं होतंय." महेशने त्याला धमकी दिली आणि म्हणाला, "मी या भागाचा मालक आहे. माझ्या निर्णयाच्या विरोधात कोणीही जाऊ शकत नाही." त्या तरुण मुलाने खिशातून काही कागदपत्रे काढली आणि म्हणाला, "हे घर आता माझ्या ताब्यात आहे. ही कागदपत्रे बघा. मी कालच तुझं घर विकत घेतले, तुझ्या लंडनमध्ये राहणाऱ्या भावाकडून." हे ऐकून महेशच्या चेहऱ्याचा रंग उडाला. तो म्हणाला, "तू खोटं बोलतोयस." तो तरुण मुलगा म्हणाला, "जा आणि रजिस्ट्री तपासा. फाईल नंबर 417 पण." हे ऐकून तिथल्या लोकांच्या चेहऱ्यावर शांतता पसरली. आता ते फक्त तमाशा पाहत नव्हते. त्यांना कोणाची खरी ताकद आहे हे कळले होते. महेशने शेवटचा प्रयत्न केला आणि मला म्हणाला, "तू सांग, तू माझ्याशी लग्न करायला तयार आहेस ना?" मी त्याच्याकडे पाहिले, मग म्हणाले, "हो, तयार आहे, पण जबरदस्तीने. तुम्ही आम्हाला खूप त्रास दिला, धमकी दिली, घर सोडण्याची धमकी दिली, म्हणूनच मी हो म्हणाले." महेश म्हणाला, "हे सगळं खोटं आहे. मी फक्त तिला मदत करायला आलो होतो." तो तरुण मुलगा पुढे आला आणि म्हणाला, "माझं नाव रोहन आहे. मी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीचा मालक आहे आणि मी कोणत्याही जबरदस्तीचं लग्न होऊन देणार नाही." पंडितजी म्हणाले, "लग्नाचे विधी पूर्ण झाले आहेत. लग्नाचे कपडे घातले आहेत." रोहन म्हणाला, "पण मुलगी तयार नाही. तिला लग्नासाठी भाग पाडलं जातंय. अशा लग्नावर माझा विश्वास नाही." मी मान हलवली आणि म्हणाले, "हो, मी तोंडाने हो म्हणाले होते, पण मनाने नाही." आजूबाजूचे काही लोक पुढे आले आणि म्हणाले, "जर या मुलीवर जबरदस्ती केली जात असेल, तर तिचं लग्न होऊ शकत नाही." महेश ओरडला आणि म्हणाला, "हे सगळं माझ्या विरोधात आणि माझा अपमान करण्यासाठी रचलेलं षडयंत्र आहे." रोहन आता गंभीर शब्दात म्हणाला, "महेश, जर तू पुन्हा कोणत्याही महिलेवर जबरदस्ती केलीस, तर हे फक्त एक सुरुवात आहे, लक्षात ठेव. तुझ्यासारखे लोक कायद्यापासून वाचू शकतात, पण वेळेपासून नाही." रोहनचा चेहरा असा दिसत होता, जणू त्याने एक मोठी लढाई जिंकली होती. त्याच्या चेहऱ्यावर गर्व नव्हता, पण एक प्रकारचा आराम होता. तिथले स्थानिक लोक आता पूर्णपणे आनंदित दिसत होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न होता, की हा तरुण मुलगा नक्की कोण आहे आणि त्याने एका गरीब मुलीला लग्नापासून का थांबवले? मी पुन्हा अग्नीसमोर बसले होते. मी वधूचे कपडे घातले होते, पण आता हे कपडे माझ्यासाठी ओझ नव्हते. सीमा माझ्याजवळ येऊन बसली आणि आई एका कोपऱ्यात उभी होती. रोहन माझ्या शेजारी बसला आणि तो कोण आहे, तो इथे का आला आहे हे सांगू लागला. शेजारची एक महिला म्हणाली, "अहो, आम्हाला सांगा,
तुमच्या त्यांच्याशी काय संबंध आहे की तुम्ही हे सगळं केलं? रोहन थेट माझ्याकडे पाहत म्हणाला, तुझे वडील माझ्यासोबत काम करायचे. ते फक्त माझे ड्रायव्हर नव्हते, तर माझ्यासाठी एका गुरुसारखे होते. जेव्हा मी माझ्या कंपनीच्या कामासाठी पहिल्यांदा दुबईला आलो, तेव्हा फक्त एकच माणूस होता, ज्याने माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवला होता. ते तुमचे वडील होते. परिसरात चर्चा सुरू झाली. रुचीच्या वडिलांचा इतका प्रभाव होता आणि आपल्याला माहीतच नाही. रोहन म्हणाला, ते फक्त माझ्या कंपनीचे ड्रायव्हर नव्हते, तर माझ्यासाठी वडिलांसारखं स्थान त्यांनी निर्माण केलं होतं. आयुष्यातील प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयाआधी मी त्यांचा सल्ला घ्यायचो आणि ते नेहमी म्हणायचे, रोहन, आपल्या मुलीचा मान आणि सन्मान या दोन्ही गोष्टींशी कधीही तडजोड करू नकोस. हे ऐकून मला आश्चर्य वाटलं. आईने हळूच मान खाली घातली. कदाचित तिला जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या असतील. रोहनने पुढे असं सांगितलं की एक दिवस अचानक तुमच्या वडिलांनी कामावर येणं बंद केलं. ऑफिसमध्येही काहीच बातमी आली नाही. मी स्वतः फोन केला, पण त्यांचा नंबर बंद होता. 3 दिवसानंतर मला कळालं की त्यांनी नोकरी सोडली आहे, पण कारण दिलं नाही. मला आश्चर्य वाटलं, ते असं कसं सोडून जाऊ शकतात? तिथे अजूनही शांत बसलेला तो माणूस बोलला, मग रोहन, तुला रुचीबद्दल कसं कळलं? रोहन म्हणाला, मी त्यांचा पत्ता शोधण्याचा प्रयत्न केला. जुन्या पावत्या, सरकारी कागदपत्रे सगळं तपासलं, पण काहीच मिळालं नाही. मग मी एका खासगी गुप्तहेराला कामावर ठेवलं, जो रुचीच्या वडिलांना शोधू शकेल. काही दिवसांसाठी काहीच पत्ता लागला नाही. पण एक दिवस माझ्या एका माणसाने सांगितलं की शहराच्या या भागात त्यांना 2 मुली आणि पत्नी आहे. मग मी भिकाऱ्याच्या वेशात इथे आलो, कारण मला फक्त सत्य जाणून घ्यायचं होतं. पण त्याआधी माझ्या माणसाने मला इथल्या घडामोडींची सगळी माहिती दिली होती. दुसरीकडे मी महेशच्या लंडनमध्ये राहणाऱ्या भावाशी बोललो होतो आणि त्याच्याशी घर विकत घेण्याचा व्यवहार केला होता. कालच घराची कागदपत्रे माझ्या नावावर झाली आहेत. पण महेशला हे माहीत नाही. महेश आता उभा राहिला. तो हे सगळं ऐकत होता. त्याच्या चेहऱ्यावर आधीचा तो अहंकार नव्हता. रोहनने माझ्या आईकडे पाहिले आणि म्हणाला, काकू, तुमच्या पतीची इच्छा अपूर्ण राहिली. त्यांनी माझं आयुष्य घडवलं. आज वेळ आली आहे की मी त्यांच्या मुलीचं आयुष्य घडवू शकेन. आईच्या तोंडून फक्त एकच शब्द बाहेर आला, तुम्ही आम्हाला एक नवीन आयुष्य दिलं. मला वाटलं एकदा सगळ्यांसमोर बोलणं गरजेचं आहे. मी म्हणाले, आम्हाला जबरदस्ती केली गेली होती. आम्ही कोणाकडूनही मदत मागितली नाही, कारण प्रत्येक वेळी आमच्यासाठी दार बंद झालं होतं. महेश काकांनी आमची ही मजबुरी त्यांचा अधिकार मानला आणि मी तयार नसतानाही लग्नासाठी तयार झाले. फक्त एकच कारण होतं की घराची छत सुरक्षित राहील. परिसरातील लोक जे आमच्यावर हसत होते, ते आज शांत उभे होते. रोहनने सगळ्यांच्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाला, कोणाचीही मजबुरी ही त्यांची कमजोरी मानून त्याला त्रास देणं हा एक गुन्हा आहे. आज जर मी यावेळी आलो नसतो, तर आणखी एका मुलीचा बळी गेला असता. मी पुढे गेले आणि म्हणाले, आता काय होईल? हे लग्न होईल. मी पहिल्यांदाच बोलले आणि मान वर करून आईकडे पाहिलं. मी म्हणाले, आई, आता मी तयार आहे, पण मनापासून. माझ्या इच्छेनुसार. रोहन आणि मी मंदिरात लग्न केले. आता माझ्याकडे प्रश्नांचे उत्तर नव्हते. मंदिरात मला न्याय मिळाला होता. देवाने मला मदत केली होती. आज मी माझ्या निर्णयाची मालक झाले होते. लग्न झाले आणि जवळ उभ्या असलेल्या सगळ्या लोकांनी टाळ्या वाजवल्या. माझी बहीण माझ्याजवळ आली आणि आईने माझ्या डोक्यावर हात ठेवला. महेश काहीच करू शकला नाही. तो दारातूनच उभा होता. त्याचे डोळे खाली झुकले होते. आता तो एक शक्तिशाली घरमालक नव्हता, तर एका हारलेल्या माणसासारखा दिसत होता. रोहनने त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाला, एखाद्याच्या शांततेचा अर्थ त्याची कमजोरी नाही. कधी कधी शांतता एक मोठं वादळही आणते. महेश काही न बोलता मागे फिरला आणि कदाचित तो परिसर कायमचा सोडून गेला होता. रोहनने माझा हात धरला आणि म्हणाला, ज्या घरात तुम्ही राहत होता, ते घर आता तुझ्या आईचं आणि बहिणीचं आहे. पण माझं घर आहे, जिथे मला तुला घेऊन जायचं आहे. आता आमचं नवीन आयुष्य सुरू होणार होतं. रोहनने मला त्याच्यासोबत गाडीत बसवलं. माझी बहीण पहिल्यांदाच इतकी खुश दिसत होती. रोहनने मला तसेच सीमा आणि आईलाही गाडीत बसवलं होतं. सीमा आनंदाने खिडकीतून बाहेर पाहत होती. जणू काही ती नवीन जग पाहत आहे. रोहनने आम्हाला एका मोठ्या बंगल्यात नेलं. आम्ही तिथे पोहोचल्यावर असं वाटलं जणू काही आम्ही दुसऱ्याच जगात आलो आहोत. स्वच्छ अंगण, महागडं फर्निचर, सुंदर भिंती आणि प्रत्येक गोष्ट व्यवस्थित ठेवलेली होती. घर आतून चमकत होतं.
रोहनने आम्हाला घर दाखवलं आणि म्हणाला, हे घर आपल्या सगळ्यांचं आहे. पण रुची, तुझी खोली तयार आहे. मी आश्चर्याने त्या खोलीत शिरले. एका साध्या आणि सुंदर सजावटीत पुस्तकांचं एक शेल्फ होतं. खिडकीत एक आरामदायी खुर्ची होती आणि भिंतीवर एक फोटो होता, ज्यात सूर्य समुद्रातून उगवत होता. मी म्हणाले, रोहन, तू हे चित्र का ठेवलंस? तो म्हणाला, कारण आपलं आयुष्य ही एका नवीन प्रकाशाची सुरुवात आहे. आईला वरच्या भागात हलवण्यात आलं. ती सीमासोबत होती. ती इतक्या उंचीवर कधीच नव्हती. ती फक्त पुन्हा पुन्हा म्हणत होती, मुली, देव आपला किती सन्मान करत आहे. रोहन आमच्यासाठी मसिहा म्हणून आला. वरचा न्याय उशिरा होतो, पण पूर्ण असतो. काही दिवसांनी रोहनने मला त्याच्या ऑफिसमध्ये घेऊन गेला. तिथल्या टीमला माझ्याबद्दल आधीच माहित होतं. सगळ्यांनी माझं खूप आदराने स्वागत केलं आणि मी एका कॉन्फरन्स रूममध्ये बसले होते. रोहन म्हणाला, तुझ्यासारख्या मुलींसाठी अशी कोणतीही व्यवस्था नाही, जिथे त्या आवाज उठवू शकतात. माझी इच्छा आहे की तू त्या नावावर एक NGO तयार करावी. मी निधी देईन. मी काही क्षण विचार केला आणि म्हणाले, तिचं नाव काय ठेवू? तो म्हणाला, तू तुझ्या नावावर ठेव. तुझं नावही खूप चांगलं आहे. मी म्हणाले, नाही, मी तिचं नाव सावली ठेवीन. कारण आम्ही ज्यांना आधार नाही, ज्यांच्यासाठी सावली बनू. आम्ही काम सुरू केलं. आर्थिक आणि सामाजिक दबावामुळे शिक्षण सोडलेल्या मुलींना मदत करणं. 2 महिन्यात 3 प्रकरणं समोर आली, ज्यात आम्ही फक्त त्यांची फी भरली नाही, तर त्यांचा घर खर्चही उचलला. एक दिवस एक महिला माझ्या ऑफिसमध्ये आली आणि म्हणाली, मॅडम, माझी मुलगी तुमच्यासारख्या रस्त्यावर हिंडून हिंडून थट्टा बनू नये. मी तिचा हात धरला आणि म्हणाले, आता मी एकटी नाही. तुम्हाला आधार देईन. आम्ही त्यांना पूर्ण मदत केली. लोकांना मदत करत असताना माझ्यात एक धैर्य आलं होतं. माझा नवरा मला खूप आधार द्यायचा. एक दिवस मी आणि माझी आई घरात उभे होतो. मी माझ्या आईला म्हणाले, आई, तुला आठवतंय ज्या दिवशी आपण रडत रडत दिवस घालवत होतो? आई म्हणाली, हो मुली, तो काळ धैर्याचा होता. पण आज मी दार उघडते आणि कोणाची तरी वाट बघते, याबद्दल मी खूप आभारी आहे. सीमा पुन्हा शाळेत जायला लागली होती. ती दररोज नवीन गोष्टी सांगायची, नवीन गोष्टी शिकायची. रात्री माझ्याजवळ बसून म्हणायची, दीदी, मी खूप मोठी होईन आणि सावलीमध्ये काम करेन. मी हसायची आणि म्हणायची, तू एक दिवा बनशील, जो इतरांना सावली देईल. वेळ निघून गेली, पण माझ्या मनात नेहमी एक प्रार्थना जिवंत राहिली, की कोणाच्या तरी मुलीला दुसऱ्याच्या दारात जाऊन माझ्याशी लग्न कर असं सांगावं लागलं नाही पाहिजे. ही कथा आपल्याला शिकवते की मजबुरी गुन्हा नाही, पण शांतपणे सहन केल्याने कधी-कधी जुलूम वाढतो. धैर्य कधीच वाया जात नाही. वेळेनुसार सर्वोच्च न्याय केला जातो. प्रत्येक मुलगी कितीही कमजोर असली तरी तिला शिक्षण, आत्मविश्वास आणि आधार मिळाला तर ती फक्त स्वतःचं आयुष्य बदलू शकत नाही, तर इतरांसाठीही प्रकाश बनू शकते. खरी ताकद पैशात नाही, तर निश्चयात, सन्मानात आणि माणुसकीत असते.